तर आज आपण घरच्या घरी कोरपडीचं तेल कसं बनवायचं आणि कोरपडीचे तेल आणि मेथीचे दाणे, कडवंची याच्यामुळे आपल्या केसांना काय बेनिफिट होतं हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपण त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट घेतलेले आहे आपण आता याच्यात बघूया। तर त्यासाठी मी फ्रेश अशी कोरपड घेतलेली आहे। तुमच्याकडे जर कोरपडचा प्लांट नसेल तर तुम्ही जेल पण घेऊ शकता, पण फ्रेश कोरपड घेतली तर बेनिफिट जास्त भेटतं त्याचं, कारण गुणधर्म जास्त इन्वॉल्व होतात। आणि दुसरं घेतलेले आहे 1 चमचा मेथीचे दाणे आणि कडवंची तर तुम्हाला माहिती आहे केसांसाठी किती बेनिफिट भेटतं कडवंचीमुळे। आणि जास्वंदीचे फूल घेतलेले आहे खूप सारे। तर आता हे फुलाचे आपल्याला देठ आणि मधला जो भाग आहे तो आपल्याला पूर्णतः काढून टाकायचा आहे, की त्यामुळे केमिकल असतं जे येलो पावडर असतं तर ते केमिकल युक्त असतं, त्याच्यामुळे ते आपल्याला तेलामध्ये बिलकुल उकळून नाही घ्यायचं, ते पूर्णतः काढून टाकायचं आणि नंतर आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला कोरपड अशा दोन्ही साइडनं कट करायची आणि कोरपड आपल्याला असं थोडे बारीक स्लॅश करून नंतरच आपल्याला तेलामध्ये ॲड करायची आहे। तर ह्या अशा पद्धतीने दोन्ही साइडनं मी कोरपडीचे कट करून घेते, जे काटे असते ते काढून टाकायचे अशा पद्धतीने। आणि कोरपडीचं तेल लावणं हे उन्हाळ्यात खूप फायदेशीर आहे, एकदम फायदेमंद आहे, ज्यामुळे तुमची डेड स्किन पूर्णतः गायब होऊन जाते। तर ह्या अशा पद्धतीने आता मी दोन्ही साइडनं त्याचे काटे काढून घेतलेले आहे आणि थोडे बारीक बारीक त्याची स्लाइस करायची। हवं तर तुम्ही मिक्सरला पण याची बारीक पेस्ट करू शकता, पण मी अशी स्लाइस करून घेतलेली आहे, बघू शकता अशी बारीक बारीक स्लाइस करायची। तर ह्या अशा पद्धतीने मी सर्व कोरपड कट करून घेतलेली आहे। आणि पॅराशूट तेल घेतलेलं आहे, साधारण 100 ग्रॅम असं एवढं पॅराशूट ऑइल आहे। ह्या दिवसामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल कुठलंही तेल वापरायचं नाही, आपल्याला फक्त आणि फक्त पॅराशूट ऑइल वापरायचं, त्यामुळे जास्त बेनिफिट होतं। चला तर आता आपण बनवूया ते ऑइल कसं बनवायचं आहे कोरपडीचं। तर मी घेतलेली आहे लोखंडाची कढई। लोखंडाच्या कढईचे फायदे तुम्हाला तर माहिती आहे केसांसाठी। तर आता आपण सर्वात अगोदर त्याच्यात टाकायचं आहे कडवंची आणि मेथीचे दाणे। ह्या दोन्ही सीडचा जेव्हा त्या तेलामध्ये पूर्णतः गुणधर्म उतरेल तेव्हा त्या तेलाला एक वेगळंच हे येणार आहे, आयुर्वेदिक गुणधर्म येणार आहे, ज्यामुळे तुमच्या केसांसाठी याचा इतका जबरदस्त फायदा होणार आहे। ज्यांना डेड स्किन किंवा ज्यांना डॅन्ड्रॉफचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे, ज्यांच्या केसांना फाटे फुटलेले आहे, तर ह्या कडवंचीमुळं हे सगळं पूर्णतः नष्ट होणार आहे। त्यामुळं पहिल्यांदा हे दोन्ही चांगले तेलामध्ये मंद आचेवर एकदम उकळून घ्यायचे। आणि आता आपल्याला ॲड करायची आहे याच्यात कोरपड, जे बारीक आपण स्लाइस करून घेतलेली आहे ती कोरपड ॲड करायची आहे। आणि गॅस मंदच ठेवायचा आहे, एकदम कमी ठेवायचा आहे, जेणेकरून त्यातले गुणधर्म कुठेही डेड होणार नाही, ॲज इट इज राहतील। कारण गॅस जर फास्ट केला तर त्यातलं सर्व गुणधर्म मेल्या जातील। त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे तेल बनवायचं आणि असं तेल नक्कीच तुम्ही बनवत जा 10-15 दिवसांनी। आता याच्यात ॲड करायचं आहे आपल्याला जास्वंदीचे फुलं। तुम्हाला जर जास्वंदीचे फुलं नाही मिळालं तर तुम्ही जास्वंदीचे पानंही याच्यात ॲड करू शकता, किंवा पावडर फॉर्ममध्ये आपल्याला कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये हे अवेलेबल असतात, तर तुम्ही हे पावडर आणून याच्यात ॲड करू शकता। पण तुमचे केस जर नक्कीच वाढवायचे असेल तर अशा सर्व पद्धतीचे तेल तुम्ही दर 15 दिवसा किंवा असे बनवून ठेवायचे, जास्त काळही नाही बनवून ठेवायचे, कारण त्यातला सर्व गुणधर्म डेड होऊन जातो। त्यामुळे 15 दिवसासाठी जितकं तेल आवश्यक आहे तेवढंच तेल आपल्याला बनवायचं आहे। आणि नक्कीच ह्या तेलामुळे खरंच तुमच्या केसांना खूप जास्त प्रमाणात फायदा होतो, हे तुम्हाला कळेलच केसांमध्ये जेव्हा तुम्ही अप्लाय केलं तेल, तेव्हा तुम्हाला हे समजेल। कोरपडीचं तेल उन्हाळ्यात का बनवावं, तर कोरपड खूप जास्त प्रमाणात थंड असते। कोरपडीमध्ये इतकं जास्त गुणधर्म असतात थंडपणाचे, की उष्णता कितीही जास्त झाली तर उष्णता कमी करण्याचं काम कोरपडीमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे। आयुर्वेदामध्ये कोरपडीला खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये होईपर्यंत आपण कोरपडीचं तेल वापरायचं आहे। मेथी भलेही गरम असते, पण कोरपड टाकल्यामुळे ते दोन्ही मेंटेन होतं, त्यामुळे तुम्ही कोरपडीचं तेल उन्हाळ्यामध्ये बनवू शकता। आणि याचा खूप जास्त प्रमाणात तुमच्या केसांसाठी फायदा होतो, की जेणेकरून तुमचे केस वाढण्यास मदत होते, किंवा तुमच्या केसांना
फाटे फुटले असतील, डबल केस येत असतील तर तुम्ही कडवंची अवश्य टाका. कडवंची तुमच्या केसांसाठी एक रामबाण असा उपाय आहे. पण आपण एकदाच लावल्यानं हे कुठल्याही गोष्टी होत नाही. याच्यासाठी तुम्ही कोणतेही आयुर्वेदिक उपचार घेताना आपल्याला 6 महिने तरी याचा वेट करावा लागतो. तर ह्या अशा पद्धतीने मी आता गॅस बंद करणार आहे. पूर्ण असं एकदम मंद आचेवर त्याला चांगलं हे होऊ द्यायचं. त्यातले सर्व इन्ग्रेडियंटचे गुणधर्म त्या तेलामध्ये उतरू द्यायचे. नंतरच आपल्याला गॅस पूर्णतः बंद करायचा आहे. तर ह्या अशा पद्धतीने बघा कोरफडीचा कलर चेंज झाला, जास्वंदीचा पण कलर चेंज झालेला आहे. मेथी आणि कडवंची हे दोन्ही याचे गुणधर्म ऑलरेडी त्या तेलामध्ये उतरलेले आहे. आणि हे तेल इतकं आयुर्वेदिक बनवलेलं आहे की तुम्ही जबरदस्त असं घरच्या घरी बनवू शकता. तुम्ही केमिकलयुक्त कोणतेही प्रोडक्ट वापरण्याऐवजी जर तुम्ही घरच्या घरी असं तेल जर करून ठेवलं तर तुमच्या केसांना नक्कीच याचा बेनिफिट मिळेल. केस वाढण्यास मदत होईल. तर बघा तुम्ही थंड झाल्यावर मी हे तेल आता गाळून घेणार आहे. पूर्णतः तेल थंड होऊ द्यायचं जेणेकरून त्या सगळ्या इन्ग्रेडियंटचे गुणधर्म त्या तेलामध्ये उतरतील आणि ते तेल इतकं औषधी बनेल की तुम्ही याचा विचारही करू शकत नाही. आपण एवढे कॉस्टली तेल विकत आणतो आणि त्यात पण केमिकल युक्त असतात. तर हे तेल पूर्णतः खूप औषधी गुणधर्म असलेलं तेल आहे. तर चला आपण असं आता गाळून घेऊया हे तेल. तुम्ही हवं तर एखाद्या कपड्यानं सुद्धा हे तेल गाळून घेऊ शकता. तेल इतकं छान पडतं, हे बघू शकता. तेलाचा कलर ते इतका जबरदस्त आहे. आणि तुम्ही हे तेल आठवड्यातून 2 वेळेस रात्री लावायचं आणि सकाळी केस धुतले तरी चालेल. नाहीतर तुम्ही ठेवलं केसांना तरी चालेल. त्यामुळे जास्तच फायदा होईल. त्यामुळे तुमच्या केसांतला डॅन्ड्रॉफ पूर्णतः निघून जाण्यास मदत होईल. आपण याच्यात कडवंची टाकलेली आहे, मेथ्या टाकलेल्या आहे. तर तुम्ही असं तेल नक्कीच घरच्या घरी करा आणि मला कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा. होता होईपर्यंत केमिकलयुक्त कोणतेही प्रोडक्ट वापरू नका स्किनसाठी किंवा केसांसाठी. ते जेणेकरून तुमचे केस हेल्दी असतील. तर केमिकल प्रोडक्ट वापरल्यामुळं केस गळण्यास खूप जास्त हे होतं. त्यामुळं तुम्ही असे आयुर्वेदिक तेल घरच्या घरी वापरा आणि असंच तेल जास्त कमी प्रमाणात करून ठेवायचं आणि 15 दिवसानंतर परत तेल करून ठेवायचं केसांना. तेच तेल वापरायचं. शॅम्पू पण तुम्ही हर्बल शॅम्पूच बनवा घरच्या घरी. त्याचा नक्कीच तुमच्या केसांसाठी, तुमच्या शरीरासाठी फायदा होईल.